सो आज वार आहे सोमवार आणि आम्ही आलो मंदिरात. तर मंदिरात आम्ही आमच्या इथं आलो आहे, जास्त लांब गेलो नाही कारण वीराची तब्येत नाही बरोबर. आणि आज आहे आमच्या मॅडमचा बर्थडे. वीरा वीरा हाय कर हाय कर. ते एवढ्या लांबून येतात ते तुला वाईट वाटतंय. इथे एवढ्या साड्या बाहेर काढतात तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत? साड्या घेणार 1 किंवा 2 आणि काढणार वाजा बरे बघा. काय बोलली? आम्हाला बोनस नसतो, तुम्हाला बोनस झालाय. देवा दिवाळी दिवाळी. ही बाजूची बाई अशी काय एवढं सगळं काढायला सांगते, घेत तर काही नाही. आमच्या नवऱ्याला मॅचिंग नाही होणार बोलते. नवऱ्याला घेऊनच यायचं ना मग. नॉनसेन्स. ह्यांना बोनस असतो की नाही? एवढे मेहनत करतात म्हणजे सीझन आहे. आम्ही आलो दादर डिटीला आणि आमच्या मम्मीसाठी साडी घ्यायची आहे. तो बसतात मांडला आम्ही या बाईने. तुला नको आहे साडी? नक्की. कठीण आहे. वेस्टर्न पद्धत चालू आहे इकडे. आणि ही चॉईस केली आहे. ही चॉईस केली ना? कुठली चॉईस केली? अच्छा ती चॉईस केली. काका ती काय बोलते की तुम्ही एवढे चालत येत आहेत म्हणून ती सांगत नाही. म्हणलं एवढ्या साड्या काढताना तुम्हाला ते नाही, ते तुम्हाला तेच काय नाही वाटत? नजर बघ नजर. हावरी कुठल्या एवढ्या साड्या काढल्या त्या आता भरून ठेवणार कोण? होईला का कामाला तुमच्याकडे? नशीब माझं लवकर आवरलं. मम्मीची तर शॉपिंग झाली. आता घ्यायचं पप्पांसाठी दोन्ही. ॲक्च्युली आम्ही मम्मी पप्पांचा पहिला आधी घेतोय. आपलं काही नंतर कधी घेताल. पण ही गर्दी बघाल बाबा बाबा बाबा, एवढी गर्दी. अरे जायचं कुठून? ही कुठे राहिली बायको माझी? जायचं कुठून? इथून चल, इथून चल मधून. नाही इकडून ये. अरे जायचं कुठून? तिकडे जायचं. पण सगळे धंदेवाले असे बसले तर जाणार कुठून? काय घेतलं नाही तर दुसरा गेटने पाठवतात का? म्हणजे आम्ही यांची शॉपिंग का आधी करतोय कारण मुळात त्यांच्या चॉईसच वेगळ्या आहेत. आता आम्ही घेऊन गेलो त्यांना आवडेल की ना आवडेल माहीत नाही. तर म्हटलं मग काय करूया आता. इथे एक फिरायला मला कंटाळा आलाय या गर्दीत. वैताग सगळे एकदम निघाले झाले दिवाळी करतात. म्हणून मला हा दिवाळी जास्त ॲक्च्युली नाही आवडत. खरं सांगतो मला दिवाळी सणच नाही आवडत मला जास्त. ते फराळ काय करूया? चल आलोय तर बघून जाऊ. आलोय तर आता इथे घेऊनच जायचं. काय बोलताय? बरोबर ना? इथे गर्दीतून चालायचं म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे. गाडी घेऊन आलोय तशी विरा नाही तर वैतागली असते. तो आता दुसऱ्या दुकानात जातो. इथे शुभम म्हणून एक दुकान आहे. दादर टीटीला जातो आम्ही. हे दादर स्टेशनच्या बाहेर आहे. बघू तिथे काय मिळतं आहे का पप्पांच्या चॉईसचं. इथे ओ माय गॉड, जस्ट लुकिंग वाव. चला. सो हा मी माझ्या पप्पांना सिलेक्ट केला आहे.
वैदूच्या पप्पां म्हणजे आमच्या सासरेबाबांना हा केला आहे. बट ठीक आहे, हा पण चांगला वाटतो, असं काय वाईट नाही. बट स्टील अजून जरा ऑप्शन बघतोय, कारण हे नंतर नंतर काढलेले बऱ्यापैकी. हा पण मस्त आहे. नाही तुझी चॉईस घ्यायची म्हणजे साडी नाही घेते, शर्ट घेतोय आपण. हा नहीं, बस बस उसने फाइनल कर दिया ये. हा पप्पांना, हा माझ्या फादर इन लॉनला, आणि हा कलर आवडला मला. चलो ये दोनों. इकडून गेला तुला काहीतरी दिसेल. सो अरे मी दिसत नाही याच्यात. सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. कळलंच असेल तुम्हाला, दिवाळी सुरुवात झालेली आहे. तर आम्ही आत्ता जस्ट फक्त आमच्या मम्मी पप्पांसाठी, म्हणजे दोन्ही मम्मी पप्पा त्यांच्यासाठी शॉपिंग केली थोडीफार. आमची शॉपिंग म्हणजे माझी मी करत नाही शक्यतो, पण बिचारी वैदू माझ्या मागे लागून 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 घेते. तुम्हाला नाही आवडत कपड्यावर वगैरे खर्च करायला, तुम्हाला माहितीच असेल. मला ट्रॅव्हल आणि खाण्यापिण्यावर खूप आवडेल खर्च करायला. सो मी तिला म्हटलं आधी मम्मी पप्पांची करून घेऊया, कारण त्यांचं फार सिलेक्टिव्ह असतं. आपल्याला काय आपली चॉईस हीच करते, आपल्याला चॉईस वीस कपड्यांमध्ये काही कळत नाही. आणि वैदू काय घेणार नाही ह्या दिवाळीला असं ती बोलते. अरे हसते काय? अरे बाबा घेऊया बाबा, मी घेतोय, दिवाळी आहे, हॅपी दिवाळी, बोनस बोनस. सो घेऊ, सगळ्यांची घेऊ, कारण हा एकच सण असतो की जेव्हा आम्ही काहीतरी असे शॉपिंग करतो, शॉपिंगसाठी बाहेर निघतो आणि काय काय आलं आहे ते आम्हाला दिसतं आणि त्यांचं विकावं जावं म्हणून आम्ही घेतो आहे ना. बाकी आम्हाला काय घ्यायची खास नाही. सो चलो आता घरी जा. वीराला दादरला सोडलं आहे. थोडीफार शॉपिंग केली. आमची शॉपिंग बघू ह्या वीकमध्ये कसं करायला मिळतं. हे बिल ठेवतो, आज माझा दिवस आहे ना. ही बघ, हिचं बघ काय चालू आहे. ए काय करते त्याला वीरा? वीरा कोण आहे? कोण आहे तू? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हाय कर त्याला, हाय कर, हाय कर, हाय कर. हाय दादू, हाय हाय दादू कर, हाय. सो चला, माझे कुर्ते कुठे आहेत? कुठे गेले? दोन कुर्ते घेतले. ही नाही नाही, डार्क मध्येच बघ. कुठची? ही वाली? ते कुर्ते दाखवायला सांग ना. हे बघ हिचं, बघ हिच्याकडे लक्ष ठेव. बघ मारायची बिरायची त्याला. वैदू तिकडे शॉपिंग करते आणि आम्ही दोघं बाहेर आहोत. काय करणार, विराचा आवाज एवढा आहे ना, मम्मा मम्मा जोरात बोलते. सगळे जेवढे आतमध्ये आहेत ना, एक तर आज संडे गर्दी इतकी आहे. आणि आमच्या दोघांची म्हणजे वैदू आणि माझी शॉपिंग करायची आणि विराची पण करायची आहे. बट विराची करू, वैदू आणि माझी आमच्या लोअर परेलमध्येच करतो, कारण दादरमध्ये जे मिळणार नाही ना ते आमच्या लोअर परेलमध्ये मिळेल, स्पेशली आमच्या गल्लीत. जर तुम्हाला कधी एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, हे कप बस हे अशी ओरडत असते म्हणून. आणि तिला ॲक्च्युली ना आता चालायला लागले, ते बघतं शूज, तर बाबा खूप आकडते. तिला चालायचं असतं, अंगावर नको तिला. सो आता आमच्या दोघांची शॉपिंग करू. इगो इगो कोण? हां येते मम्मा येते. कठीण आहे कठीण शॉपिंग म्हटलं ना. आणि माझे जे काही चॉईस वगैरे तीच करते. ह्याच्या अगोदर पप्पा करायचे, पप्पांना मी घेऊन जायचो, पण आता सर्व काही तीच बघते, कारण तिला ड्रेसिंग सेन्स चांगला आहे आणि तिची चॉईस मला आवडते. सो माझी चॉईस ती आहे, पण माझ्यावर जे काही घालतो वगैरे ते सगळे म्हणजे घालतोच नाही मी. कुठलीही वस्तू घेण्या अगोदर तिचं मत घेतो, कारण मला आवडते तिची चॉईस. सो यार येऊ दे यार लवकर. हां ओके ओके. बघा माझं एका दुकानात गेलो, लगेच चॉईस मिळाली काय का. आणि तुला हिची 2 दुकानं फिरलो तरी तिला आवडत नाही अजून. कुठे कॉस्ट जास्त वाटते, कुठे मनासारखं मिळत नाही. हेच असतं मुलींचं. हे गबस, ही पण त्याचीच होणार आहे. हा कंबर दुखली यार विराला घेऊन घेऊन. अरे कुठे राहिला हिचा भाव आणि हिचे पप्पा. तो आम्ही चाललोय कंदील गल्लीमध्ये, कारण कंदील घ्यायला. आता कंदील गल्लीमध्ये कंदील घ्यायला जाणार कशासाठी, तर आहे कंदील गल्ली आहे माटून घ्यायला.
आणि आत्ता आहोत माटुंग्याच्या एखादा सिग्नलला. अरे यार, एक तर भावेश आणि पप्पा मागे राहिलेत. कुठे राहिले म्हणून सांगतो. कुठे? सो थोडीफार चुकामुक झालेली. भावेश आणि पप्पा एका गाडीवर होते आणि आम्ही एका गाडीवर. हा कंदीलच्या डोळ्यावरच लोक किती येते. ते लोक दुसऱ्या रस्त्याने आले आणि म्हणे माझा भाऊ सेफ गाडी चालवतो, सगळे सिग्नल पाळतो. नाही, ॲक्च्युली ते बरोबर आहे, सिग्नल पाळले पाहिजे. ते जे मी नाही पाळत ते तुम्ही तसं काही करू नका. कुठे आता हा? मी काय म्हणतोय, कोण ही बघ. कंदील गेले एवढेच ना, सगळे गोपाळ पेन्शनवाले आले वाटतं. भावेश आहे. सो कंदीलचे भाव तर खूपच आहेत, बघू शकाल. हिला कंदील गल्ली बोलतात, माटुंग्यालाच आहे अगदी. एक कुठे गेली आता परत? ते माणसं भेटत नाही आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे गर्दी तरी एवढी कमी आहे. काल आला असतात तर वाटत लागली असते. ठीक आहे, मी काय म्हणतो, आपण कंदील बघायला आलो का तुझ्या भावाला आणि पप्पांना शोधायला आलो? फोन दे काय, फोन दे. सांगितलं कोणी त्यांनी दुसरा रस्ता गेला, माझ्या मागोमाग होते तर. नाही ते काय, अर्धा वेळ त्यांना शोधण्यात गेला. चान्स मारतोय मी, बाकी काय नाही. कंदील तर खूप चांगले चांगले आहेत, बट कॉस्ट इज टू हाय. कॉस्ट पण मॅटर करते. भेटले का? आणि काल आलो नाही कारण गर्दी खूप असणार इकडे. म्हटलं आजच जाऊया. तुम्हाला मी काही कंदील दाखवतो. माझा ब्लॉग येईपर्यंत पुढचं वर्ष येईल, त्यापेक्षा तुम्ही पुढच्या वर्षी या. मी तुम्हाला आता रिकमेंड करतो. माटुंग्याला सिटी लाईटच्या पुढेच आहे, पुढचीच गल्ली, त्याला कंदील गल्ली बोलतो. सो आता बघूया, आधी मम्मी पप्पांना आणि भावेशला शोधूया आणि मग नंतर आपण आपले कंदील सिलेक्ट करून लवकर घरी जाऊया, कारण विराला घरी सोडलं. सांगा, मी नाही, त्याला वाटेल मी विकतोय, मला दुसरा बोलतो. तो तिकडे एक कंदील आवडला आहे, तो आमचे सासरे बुवा बार्गेनिंग करायला गेलेत. बघूया, म्हणजे त्याने सांगितले 900, पण आम्ही म्हणतो 600 जर दिला तर ठीक आहे. काय का 600 बरोबर आहे ना? ते पण द्याविषयी वाटत नाही, कंजूस. कपड्यावर द्यायला तुला बरोबर हे होतं. 550 रुपयाला महाराजांचा आहे की नाही? मला तो आवडला. आधी बघूया ना. हा यांना मिळणार नाही, पण बघूया तरी असंच का. दरवेळेस का मी बार्गेनिंग करू? तू काय नाही, तू आता येऊन असं बघतोय. तो तुझा भाव इथे फोटो बिटो काढतोय, ते चालतं तुला सर्व. तू बघ, मम करायला गेला. हा कंदील आवडलेला खूप, कारण महाराजांचं सुंदर प्रिंटिंग केलेलं आहे. बट थोडंसं इथे डाग लागला, त्याच्यामुळे विचारतोय अजून पीस मिळेल. काय म्हणताय ते? घरी बघून येतं काय? अच्छा, घरी बघून येतं. नशीब. बरं, चला फायनली कंदीलचा आम्हाला मिळाला. दाखव का कुठला घ्यायला. सो आम्ही 2 कंदील घेतले. अरे इकडे इकडे असे 2 आहेत. आता हा तुम्हाला लाईटमध्ये मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता घरी पळूया, कारण विरा वाट बघते. चल 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 चल. दे 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 दे. ही वाटतं बोनस मिळायची लाईन आहे वाटतं. सगळ्या ATMला एवढी गर्दी दिसते, लांबच्या लांब रांगा दिसतात. चला, आपल्याला काय बोनस नाही, सो आपण आपल्या कामं करायसाठी जाऊया. ही हा ब्लॅक पण चांगला आहे, पण ब्लॅक नको द्यायला ना. असं आता तुमचे काय रूल्स असतील सणासुदीला.
हा प्लेन नाही असे चेक्स मध्ये चालतील. हा चालतील हा एक पण 44 साईज. सो ही जी शॉपिंग करतोय आता ही भाऊरायांसाठी करतोय. किती भाऊ आहेत ग तुला? 3 आहे. हा 3 आहेत. ठीक आहे. बट हे आणि पप्पांचं टी शर्ट आपण बदलून घेतलेलं आहे म्हणजे त्यांना थोडंसं कलर व्हाईट वेगळा दिसत होता, चांगला दिसत नव्हता. सो म्हटलं चेंज करूया, थोडा डार्क कलर घेऊया. हा आधी घेतलेला आणि हा आता घेतला. सो बघू. सो आता ही ह्या 2 भावांची होते शॉपिंग. मला काय घेतलंस? टिकली कुठे आहे तुझी? दिवाळीची शॉपिंग करतोय सगळे आणि ही इथे लग्नासाठी आलेले. धेड बघ आता नवऱ्यासोबत किती जण आहेत. बाबा हे 40s आहेत ना सगळे? घेतो ना गब्बस भावाला घेतोय ना. यायला आमच्या भावेशला जर शॉपिंग करायची काय बोनस आला तर लय उडती आज. ते काय मी घेणार आहे माझे 2,500 दे आधी. कसले जे मी तुझ्यावर खर्च केले तुझ्यावर. अच्छा मी तुला देणार आहे. सो हा आवडलाय पण बहिणीचं मन नाही होतं अजून. बरं भावासाठी सिलेक्टिव्ह शॉपिंग करते. तिला माहिती नाही तिचा भाव कसा आहे. मुडी काय म्हणजे मला घ्यायला त्याच्याकडनं. अच्छा रिश्वत. तो गरब्याला घालून जाईल तो. तो इथे गोपाळ मेन्शन मध्ये दिवाळी पार्टी चालू आहे. दिवाळी यायच्या अगोदर. हे खायला काय आहे आम्हाला? हे मला फ्राईड राईस कुठे आहे? मला का? पैसे 100 रुपये. पैसे लिहून काय देतो ना. काय लिहून आम्ही नाही घेत. कार्ड स्वाईप मारतो. कार्ड हा दे. आमच्याकडे कार्डची मशीनच नाही.